22 जून ते 22 जुलैपर्यंतचा हा जो काळ होता तो माझ्यासाठी अत्यंत कठीण हा काळ होता. म्हणजे अक्षरशः ह्या 1 महिन्यात मी इतकं टेन्शन आणि डिप्रेशनमध्ये होते. मी शब्दातही नाही सांगू शकत. आज आहे 22 जुलै आणि मी अशा अवतारात व्हिडिओ शूट करते. त्याचं कारण म्हणजे म्हणलं जे घडलंय ते लगेच तुमच्यासोबत शेअर करावं. म्हणजे सगळं डिटेल तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण आता माझ्या डोळ्यात अश्रू जे दिसतात, ते आनंद अश्रू आहेत, थकलेल्या मनाचे अश्रू आहेत असं म्हणायला हरकत नाही. बाय द वे मला असं ह्या सिच्युएशनमध्ये बघून माझी मुलं मला काय म्हणतात बघा. नको काय रडू नको, हसायचं हसायचं आहे. येस बेबी हसायचं आहे. स्वागत आहे तुमचं कोमल सचिन ब्लॉग्स या चॅनलमध्ये. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर बऱ्याच दिवसातून मी कॅमेऱ्यासमोर येते. 1 महिन्याचा गॅप झाला होता आपल्या चॅनलवर. तर तुम्ही बघितली क्लिप की मी किती इमोशनल झाले. ऍक्च्युअली ना मी नंतर शूट केलंय, त्याच्या आधी मी खूप रडले. माझे डोळे, माझा चेहरा वगैरे बघून तुम्हाला समजलंच असेल. आणि मुलं सुद्धा खूप घाबरली होती, मम्मीला काय झालंय अचानक, का रडते म्हणून. सो आता काय झालं, कसं झालं ते मी सगळं तुम्हाला पहिल्यापासून ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. जेणेकरून तुम्ही सुद्धा क्रिएटर असाल तर तुमच्यासाठी सुद्धा खूप युजफुल होणार आहे ही माहिती. सो ह्या चुका जे मी केलं ते तुम्ही करू नये असं मला वाटतं, म्हणून मी सगळं काही तुम्हाला पहिल्यापासून शेअर करते. तर सुरुवातीला आम्ही अक्कलकोटला, तुळजापूरला जाऊन आलो. त्याचे ब्लॉग टाकले आणि त्याच्यानंतर माझा एकही ब्लॉग आलेला नाही. बरेच जणांनी मला कॉल केले, व्हॉट्सअप मेसेज केले आणि जे युट्यूब क्रिएटर आहेत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्यांनी इंस्टाग्रामवर सुद्धा DM करून विचारलं. पण बऱ्याच जणांना मला काही रिप्लाय देता आला नाही, कारण ह्या 1 महिन्यात इतकी मी म्हणजे टेन्शनमध्ये होते ना, अक्षरशः खरंच मी कुणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते किंवा माझ्यासोबत काय झालंय हे सांगायच्या मनस्थितीमध्ये सुद्धा नव्हते. सो त्यांना खरंच मी मनापासून सॉरी म्हणेन की मी तुम्हाला रिप्लाय दिलेला नाही. सो आता मी हे सगळं सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला समजेलच माझ्यासोबत काय झालं होतं. तर त्यानंतर माझे व्हिडिओ काही पोस्ट झालेले नाहीत आणि त्यानंतर आम्ही गावी गेलो होतो. गावाला आमच्या मायका देवीच्या सुवासण्या होत्या ज्येष्ठाच्या महिन्यात. सुवासण्या रविवारच्या होत्या. रविवारी सगळं कामं वगैरे करून मी खूप थकली होते आणि त्याच दिवशी आम्ही माघारी आलो कर्नाटकला, महाराष्ट्रातून. मग हा प्रवास आणि ती कामाची दगदग, मी इतकी थकले होते ना, रात्री 11 वाजल्या आम्हाला पोहोचायला. आणि रात्री 11 वाजल्या, रात्रभर म्हणजे झोपले मी. बट कसं असतं, असं थकून आल्यावर, खूप कामं करून आल्यावर, प्रवास करून आलं तर आपली झोप कंप्लीट होतच नाही. मग सकाळी लवकर 6ला उठावं लागलं मला, कारण मुलांना स्कूलला पाठवायचं होतं. म्हणून तर आम्ही रविवारी आदल्या दिवशीच आलो होतो. मुलांचं सगळं आवरलं, 6ला उठले होते मी, आवरलं, त्यांना स्कूलला पाठवलं. बाकीचे सगळे 11 वाजेपर्यंत माझी कामं झाली होती. घरचं जे असतं तेच, धुणं भांडी वगैरे, घराची क्लिनिंग वगैरे सगळी केली. आणि 11 वाजता म्हटलं चला थोडंसं आपण मुलं येईपर्यंत झोपूया, कारण मुलं 1:30 वाजता येतात. मग 12-12:30 वाजेपर्यंत आपण झोपूया, तिथून पुढे स्वयंपाक करूया ह्या विचाराने मी आले. मला एक सवय आहे, झोपण्यापूर्वी डाटा बंद करायचा किंवा व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, युट्यूब, कमेंट्स हे सगळं चेक करायचे, ईमेल्स वगैरे, आणि मग डाटा बंद करून झोपायचं. मग दुपार असो किंवा रात्री असो, सवयच आहे मला. त्यामुळे मी ईमेल चेक करत होते, तर एक ईमेल मला आला होता की तुम्हाला आम्ही एक व्हिडिओ बनवायचा आहे कोलॅबरेशन म्हणून ईमेल आला होता. आणि तो ईमेल कुठून आला, कसा आला, फेक आहे का रिअल आहे हे मी काही सुद्धा बघितलं नाही. ईमेल असा होता की तुम्हाला आम्ही AC पाठवून देऊ, विथ तुम्हाला $300 ते $400 व्हिडिओचे देऊ आणि तुम्हाला त्या बदल्यात फक्त एक व्हिडिओ बनवायचा आहे युट्यूबसाठी. तरी मी विचारत पडले की मला अजून युट्यूबवर इतके व्ह्यूज पण नाहीत. भले माझे 2,06,000 सबस्क्रायबर असतील युट्यूबवर, पण प्रत्येक व्हिडिओला मला म्हणावे असे व्ह्यूज नाहीत आणि मला कसं कोलॅबरेशन आलंय असा मला प्रश्न पडला. पण म्हटलं चला काय हरकत आहे, आपण बघू. त्यांनी एक लिंक दिली होती. सो त्या लिंकवर क्लिक केलं आणि पुढे मला काही दिसेनाच, म्हणजे असं ब्लॅक ब्लॅक आणि प्रोसेसिंग असं काहीतरी दिसायला लागलं. मग म्हटलं जाऊ दे, आपण झोपूया आधी, कारण मी खूप थकले होते आणि खूप बेकार झोप आली होती. आणि मी काय चेक केलं नाही आणि झोपले. आणि मी प्रत्येक वेळी प्रत्येक ईमेल हा चेक करत असते, कुठून आलाय, कोणत्या .com वरून आलाय, तो रिअल आहे का फेक आहे. पण त्यावेळेस मी चेक केलं नाही, हीच माझी खूप मोठी चुकी झाली. मी झोपले, झोपून 5 मिनिटं पण झालं नाही तेवढ्यात माझ्या अहोंचा कॉल आला मला की तू ईमेल आयडीचा पासवर्ड चेंज केलाय का, नेमकं काय केलंय. मी म्हटलं मी काहीच केलं नाही ईमेल आयडीला. मला एक असं कोलॅबरेशनचा ईमेल आला होता. सो त्या लिंकवर मी क्लिक केलं, काय झालं नाही, मग मी झोपले. तर हे बोलले की मला 10-12 ईमेल आले, सिक्युरिटी अलर्ट म्हणून. आणि तिथून पुढे माझा फोन बंद पडला. स्विच ऑन करतोय तर माझा फोन ऑन होतोय, पण काहीच तिथे ओपन होई नाही. जसे ईमेल आयडी असेल, युट्यूब असेल, व्हॉट्सअप असेल, काही सुद्धा, फक्त कॉलिंगचं एकच ऑप्शन ऑन होतंय आणि त्याच्यावरून मी तुला कॉल केलाय.
तर मी तर त्यांचा कॉल आल्यावर मी घाबरले, कारण आम्ही कधी कॉलवर बोलत नाही, जास्त करून व्हॉट्सअप मेसेजवरच आमची चॅटिंग असते. मग मला विचार पडलाच ह्यांनी का कॉल केला, आणि कॉल केल्यावर ते तसं मला बोलले. सो मी सुरुवातीला खूप घाबरले. त्यांना म्हटलं तुम्ही घरी या. सो ते घरी आले. त्यांच्या फोनला काय झाले मी आधी तर बघितलं, तर त्यांचा फोन ना खूप जुना आहे. नवीन पण आहे त्यांच्याकडे गुगल पिक्सेलचा, पण ते वापरत नाही दररोज. दररोज वापरण्याचा अँड्रॉइड वेगळा फोन आहे नथिंगचा. सो तो खूप जुना आहे. मला वाटते 4.5 ते 5 वर्षापूर्वीचा फोन आहे. आणि झालं काय होतं, त्यांचं स्टोरेज फोनचं फुल झालं होतं आणि त्यामुळे तो फोन हँग झाला होता. हँग झाला होता आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की मी काहीतरी केलं, आणि माझी ईमेल आयडी जो मोठा चॅनल आहे ना, तो ईमेल आयडी ह्यांच्या फोनमध्ये पण आहे. त्यामुळे त्यांना तो मेसेजेस आले, ईमेल वगैरे आले, तर त्यांना वाटलं माझ्यामुळेच असं झालंय. सो त्यांचा ओरडा पण मी खूप खाल्ला, की ते मला म्हटले की झोपीत असले, थकले असले म्हणून तू कशावर पण क्लिक करून काय पण करशील का, काय तुझ्या चॅनलला झालं तर. सो चॅनल तर माझा होता युट्यूबवर, पण ईमेल आयडी माझी साइन आउट चालते, आणि इथूनच खरं तर दुःखाचा डोंगर जो आहे ना तो वाढत गेला. म्हणजे 1-2 दिवस मी इतके टेन्शनमध्ये होते, म्हणजे मी ह्यांना सुद्धा सांगितलं नाही की माझा चॅनल हॅक झालाय. ऍक्च्युली माझा चॅनल 22 जून दिवशीच हॅक झाला. म्हणजे ईमेल आयडी असते ती साइन आउट झाली, आणि मी खूप टेन्शनमध्ये होते. आता ह्यांना तर कसं सांगू, आधीच ह्यांचा मी ओरडा खाल्लाय. आधीच हे मला म्हणाले होते की काय कोलॅबरेशनच्या पाठीमागे लागून कशावर पण क्लिक करते आणि असं तसं, बघ पण माझा फोन पूर्ण हँग झाला आणि आता कसं. तर ह्यांचा फोन रिस्टार्ट केला, सगळं नव्याने आलं, जे काही जुनं होतं ना ते सगळं डिलीट झालं, कॉन्टॅक्ट वगैरे. त्यामुळे ह्यांचा मी खूप ओरडा खाल्ला, आणि ऑब्व्हियसली हे स्वाभाविकच आहे ओरडा खाणं, कारण माझ्या चुकीमुळे त्यांच्यासोबत हे असं झालेलं आहे. बट त्यांचं बाकीचं जे काय आहे ते हॅक वगैरे झालेलं नव्हतं. सो फोन पे वगैरे त्यांनी चालू केलं नव्याने. सो पण मी माझा युट्यूब चॅनल बघितला. युट्यूबवर तर माझा चॅनल सर्च होत होता, पण माझ्या फोनमध्ये युट्यूब ओपन नव्हतं. माझे चॅनल माझ्या हातात नव्हता, माझ्या चॅनलचे ऍक्सेस माझ्याकडे नव्हते. म्हणजे पूर्णपणे ईमेल आयडीच माझा साइन आउट झाला, पासवर्ड वगैरे हॅकरने सगळा चेंज केला होता. मी 3 ते 4 वेळा ट्राय केलं, पासवर्ड टाकला, जुना रिकव्हरी फोन नंबर टाकला, ईमेल टाकला, पण हॅकरने सगळं काही बदलून टाकलं होतं. त्याने त्याचा रिकव्हरी फोन टाकला, रिकव्हरी ईमेल टाकला, आणि सगळंच काही बदलून टाकलं. मला काहीच करता आलं नाही. पण मी लगच्या लगे रडत रडत भावाला फोन केला. असं झालंय माझ्यासोबत. सगळ्यात अगोदर तर माझे एक युट्यूबवरचे बेस्ट फ्रेंड आहेत, त्यांना मी सांगितलं. सो त्यांनी खूप मोटिवेशन केलंय मला ह्या मोठ्या प्रवासात. दररोज मला ते विचारायचं ईमेल आला का, हरू नको वगैरे, म्हणजे दुःख वाटून घेऊ नको, तू जेवढं ठामपणे सगळं करशील तेवढं तुझ्या हातात येईल, असं ते मला दररोज सांगत होत्या. त्यांचं नाव आहे भक्ती बाबर, तर त्यांचं पण युट्यूबवर चॅनल आहे. सो तुम्ही पण बघा, भक्ती बाबर ब्लॉग नावाने. तर मी त्यांना दररोज बोलतच होते. तर त्यानंतर मी भावाला नंतर फोन केला, असं असं झालंय माझ्यासोबत, कारण त्याला टेक्निकली भरपूर काही माहिती आहे. त्याचा सुद्धा एक चॅनल होता, तोही हॅक झालेला. तर तो बोलला तुझा चॅनल हॅक झाला म्हणून दाजीचा फोन हँग झाला, याच्याशी काही संबंध नाही. दाजीचा फोन खूप जुना आहे म्हणून हॅक झाला असेल, काय तो हँग झाला असेल, तो त्याचं काय काळजी करू नको, पण तुझ्या चॅनलचं काय झालंय ते आधी बघ, आणि टेक्निकली सगळे व्हिडिओ वगैरे बघ, आणि फॉर्म सबमिट कर, हॅक झालाय चॅनल म्हणून. सो भाव असा म्हणल्यावर थोडं, म्हणजे नाही का, आपण कुणाशी असं आपलं दुःख शेअर करतो, तर 50% का होईना आपलं दुःख, म्हणजे आपल्या मनावरचा भार जो आहे तो कमी होतो. आणि तसं झालं. मग मी लगच्या लगे ज्या दिवशी चॅनल हॅक झाला होता त्याच दिवशी नंतर मी झोपलेच नाही, इतकी थकली होती, तरी झोपच उडेली आणि थकवाच गेला माझा अक्षरशः टेन्शनमध्ये. तर मी फॉर्म सबमिट केला की असा असा माझा चॅनल हॅक झाला, ईमेल आयडी तिथे दिली, फॉर्म सबमिट केला. आता युट्यूब टीम आहे, लगेच ऍक्शन घेत नाही. मग 22 जूनला मी फॉर्म भरला होता, पण 23 जूनला मी सकाळी 6ला उठून बघते तर माझ्या चॅनलवर लाईव्ह चालू केली होती हॅकरने, आणि ती लाईव्ह होती अमेरिकेवरून, डोनाल्ड ट्रम्पची लाईव्ह होती बरं का. तर ती लाईव्ह चालू केल्या केल्या मग मी अजून एकदा युट्यूब टीमला ट्विटरवर मेसेज केला की हॅकरने माझ्या चॅनलवर लाईव्ह घेतलेली आहे. ट्विटरवर लगेच त्यांनी माझा मेसेज बघितला युट्यूब टीमने. सो बघितल्या बघितल्याच चॅनल जो आहे ते युट्यूब टीमने डिलीट केला माझा, म्हणजे रिमूव्ह केला. तर त्यांनी मला असं सांगितलं, आणि मी जाऊन बघितलं युट्यूबला, माझा चॅनल सर्च होईना, कारण तो रिमूव्ह केलेला होता युट्यूब टीमने. रिमूव्ह करण्यामागचं हेच कारण की हॅकरने आपल्या चॅनलवर अजून काही गैरवापर करू नये, आपले व्हिडिओ डिलीट करू नये, किंवा चॅनलचा जो ऍक्सेस आहे त्याच्यामध्ये काही बदल करू नये. ऍडसेन्स जरी चेंज केलं असतं, बँक अकाउंट चेंज केलं असतं, तर माझं महिन्याचं जे पेमेंट आहे ते त्याला गेलं असतं. सो युट्यूब टीमने हे एक चांगलं केलं की चॅनल माझा लगेच डिलीट केला, जेणेकरून हॅकर जे आहे ते काहीच करू शकत नाही. बरं, इथपर्यंत मला मनाला खूप शांती भेटली. माझा चॅनल डिलीट केला युट्यूब टीमने. आणि त्यानंतर मग 2-3 दिवस झालं मी दररोज ट्विटरवर मेसेज करायचे, युट्यूब टीमला ईमेल करायचे दुसऱ्या ईमेल आयडीवरून, कारण रिअल चॅनलवाला ईमेल आयडी तर माझ्याकडे नव्हता. बट त्यानंतर लवकर रिप्लाय काय येत नाही त्यांचा, 24 तासाने, कधी कधी 42-48 तासाने त्यांचा रिप्लाय येतो. मग असं करत करत 8 दिवस झालं. 8 दिवसात मी इतकं टेन्शन घेतलं ना. आणि माझ्या आईने पण मला कॉल करून लगेच विचारलं, ज्या दिवशी मी व्हिडिओ टाकला नाही त्याच दिवशी, की व्हिडिओ का टाकला नाही. मग मी तिला काय सांगितलं नाही, लगेच म्हटलं काय नाही, थकले, मी झोपले, आज काय होणार नाही. मग दुसऱ्या दिवशी तिने कॉल केला, ती म्हणली अगं तुझं चॅनलच दिसत नाही. मला वाटलं माझ्या फोनमधून काय झालं का, म्हणून मी पप्पांच्या फोनमध्ये बघितलं तर त्यांच्या पण फोनमध्ये चॅनल दिसत नाही. कुठेच तुझं चॅनल दिसत नाही. माझ्या भावाने काय माझ्या मम्मी पप्पांना सांगितलं नव्हतं की माझा चॅनल हॅक झालाय. सो मग मीच मम्मीला म्हणलं की असं असं चॅनल हॅक झालाय. तर मग मम्मी पण म्हणली देवावर विश्वास ठेवून हार मानू नको, येईल तुझा चॅनल, आपण कुणाचं वाईट केलं नाही
नाहीतर आपलं कसं वाईट होईल. सो आईने पण खूप दिलासा दिला, बाबा पण म्हणले सारखं वारंवार ईमेल कर, कॉन्टॅक्ट कर त्यांच्याशी, नक्की चॅनल परत येईल, थोडा वेळ लागेल पण ठीक आहे येईल. असं करत मला सगळेच विचारपूस करत होते. त्यानंतर 7-8 दिवस झाले तरी सुद्धा YouTube टीमचा काहीच रिप्लाय आला नाही. मग मी माझ्या ह्यांचा एक चॅनल आहे, सो त्याच्यावरून सपोर्ट सिस्टमची लाईव्ह चॅट चालू केली. तर त्यांनी म्हटले की फॉर्म भरलाय का? तर मी म्हटलं हो फॉर्म भरलाय, पण एकही रिप्लाय आला नाही. तर त्या फॉर्मचा स्क्रीनशॉट वगैरे मी त्यांना पाठवला. तर ते बोलले की तुम्ही फॉर्म भरलाय पण फॉर्म अजून YouTube टीमकडे गेला नाही. तर आम्ही YouTube टीमकडे पाठवण्याचा प्रयत्न करतो. तर त्यांच्याशी चॅट केल्यामुळे 8 दिवसानंतर त्यांनी YouTube टीमकडे माझी केस जी आहे ती पाठवली आणि ईमेल आयडी सुद्धा एक पाठवली, जेणेकरून ते माझ्याशी ईमेलमध्ये बोलतील. सो मग ईमेल आयडी पाठवल्यावर मग तिथून पुढे आमचं कॉन्टॅक्ट चालू झालं. म्हणजे ईमेलवर मी दररोज त्यांना अपडेट द्यायचे, ते पण मला 24 तासानंतर अपडेट देत राहिले. सो 8 दिवसानंतर माझा फॉर्म जो आहे तो सबमिट झाला होता. म्हणजे मी 8 दिवस आधी भरून सुद्धा त्याचा काही फायदा झाला नाही. मग 8 दिवस झाले आणि 22 जूनला जेव्हा हॅक झाला, 23 जूनला जेव्हा चॅनल डिलीट झाला, त्याच्यानंतर 24 जूनला माझ्या बाकीचा एक चॅनल होता 96,000 सबस्क्रायबरचा, माझ्या मुलांचा प्रिन्स अँड शिव वर्ल्ड ह्या नावाने. सो तो सुद्धा युट्यूबने रिमूव्ह केला. मी तर टेन्शन मध्येच गेले. त्या चॅनलवर काही नाही, हॅक नाही झाला, ईमेल आयडी आहे, मी काय कोणती चुकी केली नाही, कम्युनिटी गाईडलाईन सगळं पाडलेत आणि हा चॅनल का डिलीट झाला. तर तिथे एक वर्ड होता, ते माझ्या लक्षात येणार काय आहे. तर मी टेक्निकल व्हिडिओ वगैरे बघितले. तर तिथे त्यांनी सांगितलं की आपल्या एका जर युट्यूब चॅनलवर काही प्रॉब्लेम आला आणि तो चॅनल जर डिलीट झाला तर दुसरे जेवढे केवढे तुमचे युट्यूबवर चॅनल आहेत तो सगळे डिलीट होतात. मग माझ्या लक्षात आलं की बरोबर हा युट्यूब चॅनल जो रिमूव्ह केलाय त्यामुळेच हे सुद्धा रिमूव्ह झालाय. बरं हा रिमूव्ह अजून एक माझ्याकडे चॅनल होता, तर तिसरा चॅनल रिमूव्ह होईने एवढीच माझी देवाकडे प्रार्थना होती. पण तो सुद्धा 15 दिवसानंतर माझा चॅनल रिमूव्ह केला युट्यूबने. बरं जाऊ दे, ह्याचं काही मला दुःख नव्हतं. 3 चॅनल युट्यूबने रिमूव्ह केले. त्यानंतर माझा अहोमचा एक चॅनल होता, म्हणजे असं सहज काढला होता, 850 सबस्क्रायबर, अजून सुद्धा तो आहे बरं का, कोमल सचिन गळवे या नावाने. नाही सचिन कोमल गळवे या नावाने आहे चॅनल. सो त्याच्यावर 850 सबस्क्रायबर होते. मग माझ्या मनाला कुठे शांती भेटावी, माझी आई पण म्हणत होती व्हिडिओ टाक, करमत नाही तुझे व्हिडिओ बघितल्याशिवाय, दररोज सवय लागली, सगळी सकाळची कामं झाली का रात्री झोपताना तुझा एकतरी व्हिडिओ बघावा. मग मी त्याच्यावर व्हिडिओ टाकायला लागले. नंतर लक्षात आलं की ह्याच्यावर व्हिडिओ टाकले तर हा सुद्धा रिमूव्ह होईल, उगा रिस्कच नको. मग मी व्हिडिओज टाकणं बंद केलं. त्यानंतर मग मला जाऊबाईंनी पण विचारलं की काय झालंय, तू व्हिडिओ का टाकत नाही म्हणून. मग मी त्यांना पण असं सांगितलं की 8-10 दिवसापूर्वी माझा चॅनल जो आहे तो हॅक झालाय. सो आणि भरपूर फ्रेंड्स पण विचारलं, पण ह्यांच्या व्यतिरिक्त माझी दुसरी कोणी विचारपूस केली नाही. माझ्या मावस भावांनी सगळ्यांनी विचारलं, 2 मावशी आहेत त्यांनी विचारलं. सो मनाला खूप भारी वाटत होतं की आपली किती काळजी करतात, दररोज आपले व्हिडिओ बघतात. सो सगळ्यांनी विचारलं, पण ह्यांच्या व्यतिरिक्त मला दुसरं कोणी सुद्धा विचारलं नाही की काय झालंय. आणि 1 महिना पूर्ण झाला तरी कोणी विचारलं नाही. पण एखाद्याने असा तर विचार करावा, 1 महिना झाला व्हिडिओ येत नाही, तब्येत बरी नाही का, नेमकं काय झालंय, चॅनलचं जाऊ द्या पण 1 महिना ऍक्टिव्ह दिसत नाही, ह्याचा अर्थ तब्येत पण बिघडू शकते. साधं विचारावं, पण विचारलं सुद्धा नाही. मला ह्याचं खूप वाईट वाटतंय की आपण एखाद्याला आपलं समजतो पण ते आपल्याला आपलं समजत नाहीत. असो, पण वाईट काळातच आपलं कोण आहे आणि परक कोण आहे लगेच समजतं. सो परक्या लोकांनी मला खूप सपोर्ट केलाय. आणि मी ह्यांना हॅक झालेला चॅनल 4 दिवसांनी सांगितलं, तर हे थोडं ओरडले मला, इतकी सगळी मेहनत केलेली तू वाया घालवली, असं कसं तू चुकी केलीस वगैरे, आणि स्वाभाविक आहे ओरडणं. मग मी शांत बसून त्यांचं ऐकून घेतलं आणि चुकलं पण त्यांना म्हणले की अशी चूक माझी नंतर होणार नाही. सो आता मी काय करू, झालेलं चॅनल परत आणण्याचा मी खूप प्रयत्न करते. मग त्यांनी तिथून पुढे मला सपोर्ट भरपूर केला बरं का. दररोज ते पण मला विचारायचे काय झालं, ईमेल आला का वगैरे. तर महिना व्हायला 2 ते 3 दिवस होते. तर तेवढ्यात मग मी युट्यूब टीमशी दररोज बोलत होते. तर 3 ते 4 वेळा युट्यूब टीमने मला स्पष्ट ईमेलमध्ये सांगितलं की तो तुमचाच चॅनल आहे, आम्ही कसं ओळखू, पडताळणी करू शकत नाही, तुम्ही काय काय प्रूफ करू शकाल ते प्रूफ करा. आता प्रूफ काय करू शकते, चॅनल कोणत्या दिवशी मी क्रिएट केलेला, चॅनल मोनोटाईज केव्हा झालेला, चॅनलवर सिल्वर प्ले बटन कधी आलं, तर सिल्वर प्ले बटनचे सगळे डॉक्युमेंट, सिल्वर प्ले बटनचा फोटो आणि ईमेल आयडीचा पासवर्ड सुद्धा इव्हन मी त्यांना दिलाय, रिकव्हरी फोन नंबर. म्हणजे युट्यूबचं कसं असतं, त्यांना हिस्ट्री बघण्याची परमिशन असते, चॅनल कोणत्या फोन मधून क्रिएट झालता, कोणत्या दिवशी झालता, हे सगळे मी इन्फॉर्मेशन दिली. तर ते बोलले हे बरोबर आहे सगळं, हे 8 तारखेला झालंय, पण हा चॅनल तुमचाच आहे, आम्ही नाही पडताळणी करू शकत. सो आणि तुमचा चॅनल आम्ही रिकव्हर करू शकत नाही, सॉरी असं ते बोलले, आणि तुम्ही दुसरा चॅनल काढा. आता ते सहज बोलले दुसरा चॅनल काढा, पण मी दुसरा चॅनल काढला असता तर तो सुद्धा युट्यूब टीमने डिलीट केला असता. हे मला पुरेपूर माहित आहे, कारण युट्यूबची तशी पॉलिसी आहे की एकदा चॅनलला काय झालं, युट्यूबने एकदा चॅनल डिलीट केलं का परत आपण युट्यूबवर कधीच काम करू शकत नाही. ही युट्यूबची नवीन पॉलिसी आली आहे. म्हणजे पहिल्यापासून ही पॉलिसी आहे, पण आता खूप कडक रूल आले ते युट्यूबचे. त्यामुळे
मला माहित होतं खूप टेन्शनमध्ये होते, तरी पण मी त्यांना असं म्हटलं, की असं एक तरी मला मोका द्या. मग मी 1 महिना व्हायच्या 4 दिवस आधी मी खूप, खूप, खूप त्यांना ईमेल केले. 3 ते 4 वेळा तर त्यांनी सांगितलं, "आम्ही रिकव्हर करू शकत नाही." मी खूप खचून गेले होते, पण हार नाही मानली. सो मी त्यांना ईमेल केला, की "हा चॅनल माझाच आहे. काहीही करून तुम्ही मला एक तरी असा पर्याय द्या, की मी ते सिद्ध करू शकेल." मग त्यांनी काय केलं, ईमेल आयडी recover.comचं एक मला वेबसाईट दिली आणि तिथून ज्या फोनमधून तुम्ही चॅनल चालवत होता, जो पासवर्ड यूज करत होता हॅक व्हायच्या आधी आणि जो फोन नंबर यूज करत होता हॅक व्हायच्या आधी, ते सगळं तिथे फॉर्म भरा आणि मग बघू आपण. मग त्यांनी लिंक दिली, मी फॉर्म भरला आणि लगेच मग 1 मिनिटाच्या आत गुगल टीमचा, YouTube टीम वेगळी, गुगल टीम वेगळी, जीमेल आयडीचे गुगल टीम असते. गुगल टीमचा मला मेसेज आला, की हो, हा ईमेल आयडी तुमचाच आहे, आम्हाला पटलंय. मग इथंच मला इतका आनंद झाला ना, म्हणजे खरंच वाटलं जाऊ दे, चॅनल येऊ अगर का नाही येऊ, आपलं ईमेल आयडी तर आलं. कारण त्याच ईमेल आयडीवर मी ड्राईव्हवर माझे सगळे आतापर्यंतचे फोटो किंवा व्हिडिओ असतात ना, जे आपण आठवण म्हणून करतो, अपलोड केलेले होते. बरेच काही त्या ईमेल आयडीवर माझे अकाउंट्स पण होते. म्हणजे दुसरे नाही का विश लिंक वगैरे बरेच अशा ऍपचे ऍप्लिकेशनचे अकाउंट होते. सो खूप बरं वाटलं. ते म्हणले 6 तासाच्या आधी तुम्हाला लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला तुमचा ईमेल आयडी मिळेल. तोपर्यंत काही ईमेल आयडी मला भेटला नव्हता. 6 तास म्हणलं ठीक आहे, आता 1 महिनाभर आपण वाट बघितली, 6 तास काय आपल्यासाठी जास्त आहेत का? मग मी मोबाईल ठेवला, धुणं वगैरे केलं, भांडी वगैरे केले आणि अजून मोबाईल घेतला बघायला. तर लिंक आलेली होती ऑलरेडी. सो लिंकवर क्लिक केलं, ईमेल आयडी टाकली, नवीन पासवर्ड क्रिएट करा म्हणले. तो नवीन पासवर्ड क्रिएट केला. नवीन फोन नंबर रिकव्हरीसाठी ऍड करा, नवीन ईमेल आयडी रिकव्हरीसाठी ऍड करा आणि 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऍड करा. हे त्यांनी म्हणले. मी सगळं केलं आणि ईमेल आयडी आली की इतकी आनंदी झाली होती ना, मी लय आनंदी झाले होते. सगळ्यात आधी मी फ्रेंडला सगळ्यांना सांगितलं, म्हणजे दररोज मला जे विचारत होते त्यांना सांगितलं, नंतर ह्यांना पण मी सांगितलं. सो त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजून ती ईमेल आयडी साइन आउट झाली. का तर गुगल टीमला प्रूव्ह करायचं होतं की ती मीच आहे का म्हणून. तर डबल मग मी पासवर्ड ऍड केला, तर डबल ईमेल आयडी आला. सो ईमेल आयडी तर आला. मग मी लगेच युट्यूब टीमला ईमेल केला, की हे बघा, ईमेल आयडी माझ्याकडे आलेला आहे. आता तर तुम्ही पडताळणी करू शकता की हा चॅनल माझाच आहे. मग युट्यूब टीमने मग मला मेसेज केला की कॉंग्रॅच्युलेशन, म्हणजे ईमेलच, कॉंग्रॅच्युलेशन, तुमचा ईमेल तुमच्या हातात आला, तर आम्ही आता चेक करतो, आम्हाला 2 दिवसाचा टाइम द्या. मग 2 दिवस मी वाट बघितली. म्हणजे 18 जुलैला त्यांचा ईमेल आला होता, 2 दिवस वाट बघा. मग मी 18 म्हणजे 20ला 2 दिवस कंप्लीट होतात, तेव्हा ईमेल केला की 2 दिवस झाले, तर प्लीज तुम्ही आता माझ्या चॅनलचं काय निर्णय आहे ते सांगा. तर त्यांनी 20 तारखेला अजून त्यांनी ईमेल केला की अजून 2 दिवस हवेत आम्हाला, एवढ्यात होत नाही. तर ठीक आहे म्हणलं, अजून 2 दिवस वाट बघायला काय हरकत आहे. 1 महिना आपण वाट बघितली तर आपण एवढी अजून वाट बघूच शकतो. मग बरोबर 22 जुलै, बरोबर 20 ते 22 नंतर 2 दिवसांनी बरोबर मी, म्हणजे मला सकाळी ऍडसेन्सतून मेसेज आला की तुमचं पेमेंट सेंड केलेलं आहे तुमच्या बँक अकाउंटमध्ये. तर मी तर म्हटलं चॅनल तर अजून माझ्याकडे आला नाही आणि गुगल म्हणजे ऍडसेन्स कडून कसं पेमेंट आलं. तर ठीक आहे म्हटलं, जाऊ दे, गुगल ऍडसेन्स वेगळा आणि युट्यूब टीम वेगळी असते. ठीक आहे, आला असेल. नंतर अजून एक ईमेल आला की तुमचा शॉर्ट जुनावाला आहे तो आम्ही डिलीट करतोय कारण तो म्यूट झालाय म्हणून. अरे म्हणजे चॅनल नाही आणि युट्यूबचा कसा आम्हाला ईमेल आलाय. म्हटलं जाऊया युट्यूबवर बघूया. युट्यूबवर जाऊन बघते तर अक्षरशः माझा चॅनल आला होता 22 जुलै, म्हणजेच काल. आज दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ शूट करते 23 जुलैला आणि मी झोपून उठले होते अक्षरशः, कारण मनाने इतकं थकले होते ना, विचार करून करून दररोज मला दुपार संध्याकाळी इतकी भयंकर झोप यायची ना. मग मी झोपलेले होते, झोपीत न उठले, डाटा ऑन केला आणि बघितलं तर चॅनल आलेला होता. अक्षरशः मला रडू की पळू की उड्या मारू काहीच कळत नव्हतं. माझं बॉडी अशी थरथर कापत होती, काळजात असं धडधड होत होतं. मी रडले, अक्षरशः रडले. आणि माझी मुलं, तर तुम्ही व्हिडिओ सुरुवातीला क्लिप बघितलीच, आणि माझी मुलं पण घाबरलेली होती. मग शांत झाली, आधी थोड्याशा उड्या मारल्या आणि स्वामी समर्थांना म्हणलं धन्यवाद, कारण पारायण पण मी त्यासाठी चालू केलं होतं. आज 4थं पारायण आहे, आज गुरुवार आहे, अजून पारायण कंप्लीट सुद्धा नाही झालं. तेवढ्यातच स्वामींनी मला माझा चॅनल परत मिळवू दिला. आता हे बघा, देव असतो की नसतो हे काय मला माहित नाही, पण देवावरची श्रद्धा तर माझी खरी आहे. म्हणजे आपण देवावर विश्वास ठेवला तर आपल्याला एक बळ भेटतं की हा आपण करू शकतो. ते देव करतोय की नाही ही वेगळी गोष्ट आहे, पण आपल्याला एक पाठबळ भेटतं. म्हणून माझ्या ह्या विचारांतर देवावर श्रद्धा आहे आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा आपल्यामध्ये येते की बाबा हा, आपल्या देव पाठीशी आपण हे करू शकतो. अशा प्रकारे सो स्वामींचा आधी मी आभार मानलं. सगळ्यांना आधी त्या फ्रेंडला मी मेसेज केला, पण त्यांचा डाटा ऑफ होता. सो मग नंतर आईला फोन केला, आईने फोन उचलला नाही, कामात होती. त्यानंतर ह्यांना मेसेज केला, हे सुद्धा खूप आनंदी झाले आणि हे सुद्धा म्हणले की स्वामी गॉड ब्लेस यू, कॉंग्रॅच्युलेशन सगळं बोलले. त्यानंतर सगळ्या भावांना सांगितलं, सगळ्यांनी टेटस धडाधड शुभेच्छा वगैरे सगळ्यांनीच मला हे केलं. खूप भारी वाटलं मला. आणि त्यानंतर मी सगळं चेक केलं तर चॅनल आहे असा मला परत आला होता. लगेच मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा अपलोड केला. त्याच्यावर सुद्धा सगळ्यांनी कमेंट आल्या की आम्ही तुम्हाला मेसेज केला पण तुम्ही रिप्लाय दिला नाही. तिथं पण मी त्यांना सॉरी म्हटलं. त्यांनी पण मला विचारलं कमेंटमध्ये नेमकं काय झालं तर तुमचा चॅनल दिसत नाही. तर मग मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं टोटली सांगितलं. तर हा एक हॅक झालेला चॅनल तर माझा आलेला आहे, बट अजून 2 चॅनल आहेत, मोनोटाईज आहेत ते सुद्धा. आणि
आणि एक तुम्हाला सांगायचं की तो मुलांचा चॅनल 96,000 कंप्लीट झाले होते. आतापर्यंत माझ्याकडे दुसरं सिल्वर प्ले बटन आलं असतं, पण ह्याचं पण मला खूप दुःख होतं की 1,00,000 सबस्क्राईब, मी खूप एक्साइटमेंट मध्ये होते बरं का, की आपले 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत दुसऱ्या चॅनलचे, तिथे पण सिल्वर प्ले बटन येणार आहे, पण त्याचं पण मला खूप दुःख होतं. आणि माझ्या लहान मुलांचे आतापर्यंत जे सगळे लहानपणापासूनचे व्हिडिओ मी त्यावर टाकले होते एक आठवण म्हणून. पेमेंट सुद्धा तिकडे चालू होतं, पण आता तोही चॅनल लवकर येईल. अजून तर आला नाही, मी ईमेल त्यांना केलाय. कसं आहे, हे गुगल टीम असो किंवा युट्यूब टीम असे ईमेल केला तर ते 24 तासानंतरच रिप्लाय देतात. कधी कधी आधी पण देतात, पण जास्तीत जास्त करून ते 24 तासानंतर रिप्लाय देतात. सो अजून 2-3 दिवस तर लागतील ते चॅनल यायला. सो तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद होताच माझ्या पाठीशी, म्हणून मी हे करू शकले. आणि ह्या एका महिन्यात खरंच मी सांगते, एवढे स्ट्रेसमध्ये होते ना आणि खूप टेन्शनमध्ये, म्हणजे मला कोणाशी बोलण्याची इच्छा होत नसायची, सारखी चिडचिड. तरी माझ्या हसबंड मला खूप समजून घेतलं. माझी मुलं तर दररोज, म्हणजे मुलांचा पण मी दररोज व्हिडिओ शूट करायची ना, असं तर मुलं मला, प्रिन्स तर मला सारखं म्हणत होता, तू का व्हिडिओ बनवत नाही, तू का व्हिडिओ बनवत नाही, सारखा रागायला येत होता माझ्यावर. त्याला मग मी एकदा सांगितलं की आपलं युट्यूब चॅनल नाही, डिलीट झालेत आणि आपण कधीच व्हिडिओ बनवू शकत नाही. तर खूप नाराज होता प्रिन्स. मग प्रिन्सला पण सांगितलं चॅनल आला, तर तो सगळ्याला फोनवर सांगतोय मम्मीचा चॅनल आला, मम्मीचा चॅनल आला. सो त्याला सुद्धा खूप आनंद झाला. तर हे सगळं माझ्यासोबत घडलं होतं. आणि अजून एक सांगायचं आहे माझा हेल्थ विषय, की जेव्हा मी स्ट्रेस घेते, टेन्शनमध्ये असते, डिप्रेशनमध्ये असते ना, तेव्हा मला भरपूर प्रमाणात झोप लागते. कारण माझं डोकं कसं आहे ना, ओव्हर थिंकिंग करण्याचं आहे. एका गोष्टीचा मी खूप सगळा विचार करते आणि ओव्हर थिंकिंग करून करून इतकं थकून जाते की मला झोप किती पण झोप उद्या कमीच पडतं. आणि त्या झोपेमुळे माझं वजन सुद्धा वाढतं. आणि टेन्शनमध्ये असल्यावर मला क्रेविंग्स होतात, काय तर हे खा, ते खा, गोड खा, अशा क्रेविंग्स होतात. ओव्हर इटिंग होते आणि त्यात माझं वजन सुद्धा वाढतं. सो माझं वजन सुद्धा ह्या एका महिन्यात खूप वाढलेलं आहे. सो आता इथून पुढे ते रिकव्हर करण्याचा मी प्रयत्न करेन, वेट लॉस करण्याचा. सो इथपर्यंत असा प्रवास होता माझा. आणि खरंच मी त्या सगळ्यांना खूप धन्यवाद म्हणेन की माझ्या सोबत तुम्ही सगळे होता, आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. तर आता इथून पुढे तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या एक महिन्यात भरपूर फंक्शन सुद्धा होते. माझ्या भावाचा सुद्धा बर्थडे होता, त्या भावाच्या बर्थडेला सुद्धा मी गेले नव्हते. अक्षरशः तेव्हा तब्येत पण माझी बरी नव्हती बरं का, मला जाता येत नव्हतं, पण मी तरी पण गेले नाही, कारण खूप वाईट वाटत होतं. कुठेही गेले तर मी व्हिडिओ शूट करायचे, आणि तिथं पण मला बऱ्याच जणांनी विचारलं असतं की तू का व्हिडिओ करत नाही, मग मी काय सांगितलं असतं. ह्या विचारांनी सुद्धा मी भावाच्या वाढदिवसाला गेले नाही. खूप मोठं त्याचं सेलिब्रेशन होतं. सो ठीक आहे, पण आता आम्ही खूप खुश आहे. आणि बरोबर बघा ना, 22 जूनला माझा चॅनल हॅक झाला आणि बरोबर 22 जुलैला माझा चॅनल रिकव्हर झालेला आहे. पण पूर्ण 1 महिना मी टेन्शनमध्ये घालवलाय. सो जाऊ द्या, आता जे काही सगळं झालं ते व्यवस्थित नीट झालेलं आहे आता. सो असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि माझ्यासारखी चूक तुम्ही अजिबात करू नका. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, हॅप्पी राहा.